कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज झाली हो तुमची नोकरीची टिमकी। हा, गरज काय तुम्हाला नोकरी करायची? एवढं घरात ऐश्वर्य आहे, सुख आहे, ते टोचतंय बाई तुम्हाला? तुम्हाला काय गरज काय पैसे कमवायची सांगा? बाईनी कसं घर संसार सांभाळावा, बाईचं खरं काम घरात असतंय। चूल मूल सांभाळावं, संसार करावा, कशाला पाहिजे ती नोकरी फिकरी? हा, अहो पण बाईचं काम हीच तर तिची खरी ओळख असते, तिचं अस्तित्व असतं ते। अहो पण बाईला आवड आहे कामाची तर करू द्या की। आई वडील मुलांना काय शिकवतात तर त्यांनी मोठं व्हावं, काहीतरी काम करावं म्हणून ना। चूल मूलचा जमाना गेला हो आता। हो सुनबाई, मोठ्या बापू, देवीला नमस्कार करा, आशीर्वाद घ्या। हो कोण आहेत तुम्ही आणि आमच्या घरात कसे काय घुसलात एकदम? अहो मी राणीची आई, आमच्या चिकूची आजी आणि गोट्या बापूंची सासू। गोट्या बापूची सासू? राणीची आई, प्लीज मला गोट्या म्हणू नका। अहो असं काय करता गोट्या बापू? आता बघा, तुमची आईच तुम्हाला गोट्या म्हणते की नाही, मग मी जावई बापू जी गोट्या बापू म्हणाले, त्यात चुकलं काय माझं? आणि मी जे काय म्हणते ते चुकीचं आहे का मला सांगा? आता बाई जर एवढी शिकली आहे तर तिने घराबाहेर पडून काम करायला हवं की नको? हो, काय हरकत आहे? आवड असेल तर करावं, आणि बायकोला मुलांनी पण घरी मदत केली पाहिजे। हा काय पुरुष माणसाने घरात काम करायचं? काय येडबीड लागलं की काय तुम्हाला? येडबीड लागून काय हरकत आहे? आता बाई घरचं सगळं काम करून बाहेर जाते ना कामाला, मग पुरुषांनी घरी मदत केली तर काय हरकत आहे? प्रश्नच नाही। ओ बाई बांगड्या घालत्यात म्हणून पुरुषांनी पण बांगड्या घालायच्या काय? अहो भुवनेश्वरी मॅडम, कुठला विषय कुठे नेऊन ठेवताय तुम्ही? आणि अहो बांगड्या घालणं म्हणजे बाईचा सन्मान आहे। हा, पुरुष कशाला घालायचं? बापू थांबा जरा, बापू म्हणू नका सगळ्यांसमोर तुम्ही। तुम्ही जर थांबा, मला बोलू द्या ना। अहो मॅडम, जमाना बदलला आता, बाई घरात बसून काही भागतं का? बाईला बाहेर पडून कमवावंच लागतं। आता आम्हाला एक सांगा, बाई बाहेर जाणार मग घरची कामं काय पुरुषांनी करायची? काय बोलताय हो तुम्ही? हा, अहो पण मग त्यात बिघडलं काय पुरुषांनी घरातली कामं केली तर? हा, हे बघा, संसार दोघांचा आहे की नाही, मग त्या दोघांनी तो सांभाळायला पाहिजे, दोघांनी नोकरी केली पाहिजे, दोघांनी कमवलं पाहिजे, दोघांनी घर सांभाळलं पाहिजे। माफ करा मॅडम, म्हणजे मला आत्ता लक्षात आलं की मी एकदम अशी घुसून बोलायलाच लागले सगळं काही। म्हणजे तुमची परवानगी घ्यायला हवी होती आम्ही। सॉरी। आत यायच्या आधी तर परवानगी घ्यायलाच हवी होती, पण मधी बोलायच्या आधी पण परवानगी घ्यायला हवी होती। हो, नाही 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 नाही, आलं ना, लक्षात आलं माझ्या की आम्ही परवानगी घेऊन हे सगळं आत यायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं। पण तुम्ही जे बोलताय ते चुकीचे नाही का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।